धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद। आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। मंडळाच्या अध्यक्षांच्या अनुमतीनं आणि तुमच्या साक्षीनं आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। रसिकजन हो, श्री विष्णूचा 6वा अवतार परशुरामाने ज्या प्रदेशाची निर्मिती केली तो सुंदर आणि नयनरम्य परिसर म्हणजे आपलं कोकण। लोककला, लोकसंस्कृती आणि कोकण यांचं एक घट्ट असं नाते आहे आणि ते काळानुरूप आपण सर्वजण आजही ते जपत आलो आहोत। दिवसभराचे केलेले कष्ट आणि गाळलेला घाम यातून विरंगुळा मिळावा आणि दुसऱ्या दिवसांसाठी तेवढे ताजेतवाने होऊन काम करता यावे यासाठी अनेक कला कोकणात मनोरंजनातून अर्थार्जन करता सादर केल्या जातात। त्यातीलच ही कला म्हणजे नमन आणि ही कला पिढ्यानपिढ्या जपत आलेलं मंडळ म्हणजे आई जाकारे नमन मंडळ। रसिकजन हो, आज पन्नावाच्या गावात श्री कोंडवाडी हनुमान मंडळ या मंडळानं हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते। मोठ्या थाटामाटाने हर्षभराने मोठ्या जल्लोषाने हा सोहळा संपन्न होतोय। या सोहळ्यात या आनंदात करमणूक झाली पाहिजे यासाठी रसिकजन हो, करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आई जाकाडे नमन मंडळ बिरजोलकरवाडी गाव वडदासोल तालुका राधापूर जिल्हा रत्नागिरी या नमन मंडळा येथे या रंगमंचावरती श्री महाराजरायाच्या चरणी करमणुकीची सेवा करण्याची संधी श्री कोंडवाडी नमन मंडळ हनुमान मंडळ या मंडळाला आम्हाला दिली। आम्ही धन्य झालो, आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत। रसिकजन हो, आम्ही आमच्या वाडीवडिलांच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या समोर सादर करत आहोत डपिये खेळे, डपिये खेळे, डपिये खेळे।
स्वागतम स्वागतम सुस्वागतम सृष्टीचा विधाता चौसष्ट कलेचा दाता सगळ्या जणांचा भाग्य विधाता ज्यांच्या भोजनाने आणि स्मरणाने कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण करतो तो आपला सर्वांचा लाडका विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून रंगभूमी रंगदेवता आणि कलेची देवता नटेश्वर यांना वंदन करून माझ्या गावची ग्रामदेवता आईचा कलेई माता देव ब्राह्मण देव या गावचे ग्रामदैवत तसेच या मारुतीराजा चरणी नतमस्तक होतो सरसंध्या रखत वाहणारा अखंड शौर्याचा उगम म्हणजे माझा जाणता राजा ज्याच्या नावाने आजही आपल्याला स्फुरण करते असे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा अधिराज राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा स्वतःच्या देहाची झोळी करून हिंदू धर्मासाठी हिंदू रक्षणासाठी स्वतःचा बलिदान देणाऱ्या सह्याद्रीचा जावा शिवपुत्र संभाजी महाराज यांना देखील त्रिवार मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा ज्यांनी या देशाला एकसंध राहण्यासाठी ज्या संविधानाची निर्मिती केली ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊबाई यांनाही विनम्र अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करून येथे जमलेल्या माझ्या तमाम नमनरूपी मायबाप रचित प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे या रंगमंचावर आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी देणाऱ्या श्री कोंडवाडी हनुमान मंडळाच्या सर्व सदस्यांना
मानाचा मुद्रा रसिकांमध्ये शाहीर वर्ग कवी वर्ग तसेच प्रतिष्ठित व्यक्ती यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा आई जाकरे मातेच्या कृपा आशीर्वादाने मिसळकर निर्मित आई जाकरे नमन मंडळ मिसळकरवाडी गाव वडदसोळ तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करत आहोत कोकणचे खेळ अर्थात नमन रसिकजन हो या नमन मंडळाचे दिग्दर्शक श्री कल्पेश महादिये सुनील महादिये या नमन मंडळाचे गायक प्रदीप मिरजळकर मृदुंगमणी स्वप्नील महादिये दिनेश मिरजळकर ढोलकीपट्टू सिद्धार्थ बारगोडे ऑर्गन अजित चव्हाण ऑक्टोपॅड सूरज बाहिर साऊंड रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित साऊंड दत्तकृपा साऊंड या साऊंड सिस्टमचे प्रोप्रायटर पंकज येरी देखील यांना देखील शायरी मानाचा मुद्रा कलाकार अखिल मिरजळकरवाडी विकास मंडळातील सर्व यशस्वी कलाकार रसिकजन हो आपण या कलेचे दैवत आहात आणि आम्ही या कलेचे पुजारी आहोत रसिकजन हो आमची कलांची पूजा आपल्या चरणाशी अर्पण द्याल अशी अपेक्षा बाळगतो रसिकजन हो तुमचं समाधान हेच आमचं यश म्हणूनच घेऊन येत आहोत कोकणची लोककला कोकणची केले अर्थात नमन 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय। आई जाका देवी माते तुमचा ब्राह्मण देव महाराज तुमचा जय जयकार असो। श्री हनुमंतराया तुमचा जय जयकार असो। शिव गवरीचा तू शिव नंदना रंग बराया यावे रंगी माय माझी अंगणा नमन कला झाले कोकणा शाबाश शिव गवरीचा तू शिव नंदना रंग
झालं रसिक जन हो, नमन झालं. आता माझ्या मिरजोलकर वाटची गाभऱ्यावता आई जाकादेवी माता तिच्या कृपेने ही कोकणची नमन रूपी लोककला जोपासत आहोत. त्या ग्रामदेवतेच्या चरणी हे शब्द सुमनांचं नमन, शब्द सुमनांचं नमन, शब्द सुमनांचं नमन. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यो त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नमोस्तुते. नाव तुझी गोडाई ओढ लागली ग नाव तुझे गोडाई ओढ लागली ग. तू माय माऊली करावरी धरी तू पेजी सुसावली करावरी धरी तू सावली करावरी धरी तू पेजी सुसावली मीरा डोळ घरवाडी तू माय माऊली करावरी धरी तू पेजी सुसावली Oda
गावची तू आई माऊली ग सबारंगणी गाई गाऊनी ग गावची तू आई माऊली ग सबारंगणी गाई गाऊनी ग ओढा लागली नाव तुझे ओढाई ओढा लागली नाव तुझे ओढाई ओढा लागली नाव तुझे ओढाई ओढा लागली धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद रसिकजन हो. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक रसिकजन हो, आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री कोळवाडी हनुमान मंडळ. या मंडळाची स्थापना 1957 साली झाली आणि त्यांचा 7 दशकांचा हा अविरहित सुरू असलेला प्रवास. त्यांचा हा प्रवास अवघ्याने आदर्श घ्यावा असाच. कारण सकाळी स्थापन झालेली मंडळे संध्याकाळी बरखास्त होताना पाहिलेली आहोत आपण. पण श्री कोळवाडी हनुमान मंडळासारखी काही मंडळी याला अपवादच असतात. इथे हनुमंताची कृपा आणि वाडवडिलांची पुण्याई. 75 उंबरठ्यांचं हे मंडळ म्हणजे एकीचे घरटेच. लहान तो अवघी तरुणाई आणि मंडळातील महिला वर्ग एकजुटीने या एकीच्या वाटेवर चालत आहेत. ज्या मंडळाला 68 वर्षाचा इतिहास आहे आणि सिद्धीच्या प्रमाणे भविष्य आहे. धार्मिक कार्याची ओढ आहे आणि एकात्मची जोड आहे. लोककलेची आस आहे आणि सामाजिक विकासाचा अध्यास आहे. अशा या भविष्य उज्ज्वल असणाऱ्या एकीने नांदणाऱ्या मंडळातील अवघी तरुणाई, लहान थोर आणि माझ्या माता भगिनी यांना चरण स्पर्श करून हनुमंताच्या कृपेने हे काव्य पुष्प आपल्या चरणी, हे काव्य पुष्प आपल्या चरणी, हे काव्य चरण आपल्या चरणी. हॅलो हे महारुद्रा दयेचा समुद्रा कोंडवाडी जमली तुझे पूजन कराया. ही गावकी लागे चरणाला ते बरकतांच्या पुण्याईला. ही गावकी लागे चरणाला ते बरकतांच्या पुण्याईला.
जय 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 श्री हनुमंता सकळ जनांची हरचिंता जय 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 श्री हनुमंता सकळ जनांची हरचिंता जय श्रीराम
माझ्या मायबाप प्रेक्षकांना लाखमोला समुद्रा करून आई जाकाने मातेच्या कृपा आशीर्वादाने बिरजल काढली आणि श्री एकनाथ तांब्याच्या लेखणीतून श्री कल्पेश मादिये आणि सुनील मादिया याच्या दिग्दर्शनातून आई जाकाने नमन मंडळ बिरजलगवाडी या नमन मंडळातील सर्व कलाकारांच्या कलेतून आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करत आहोत शिवपुराण आधारित गणनाट्य दानव सम्राट शंखचूडाचा वध अर्थात अवतार शिवशंभू विजय अवतार शिवशंभू विजय माझे पूर्वज माझे पिताश्री राजन दंभ हे धार्मिक तथा जिनेंद्रिय असून त्यांनी 1,00,000 वर्ष पुत्र प्राप्तीसाठी श्री हरी नारायणाची तपश्चर्या केली आणि त्यांना माझ्यासारखा महाबलशाली प्रभावशाली ज्ञानवंत संतचूड उत्पन्न झाला. नारायण नारायण काही का असावे भगवंत रूपी श्री कृष्णाचा पार्षद सुदामा राधेच्या शापातून त्रस्त पुन्हा जन्मी दानव वंश
नव रूपाने नव तेजाने उत्पन्न झालाय. नारायण नारायण. हे राजा या नारदाची आपणास प्रणाम. या नारद मुनी या दिव्य राजमणी आपलं स्वागत आहे. नारद मुनी कथन करा या महाबलशाली दानववंश संकटनाश भेटण्याचे कारण. नारायण नारायण. राजन शंकरपुरा, तू केवळ या भूलोकी महाबलशाली आहे. तुला जर महापराक्रमी अमरत्व व्हायचं असेल तर त्या 33 कोटी देवांवर त्या त्रिगुणांवर विजय संपादन करावे लागेल. वा नारद मुनी वा. अतिशय सुंदर कल्पना सुचवली. नारद मुनी कथन करा यासाठी काय करावं लागेल. नारायण नारायण. तुला माझे पिताश्री ब्रह्मदेव यांची आराधना करावी लागेल. ते जर तुला प्रसन्न झाले तर तुझं सर्व कार्य सफल होईल. नारायण नारद मुनी, माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही. आणि ब्रह्मदेवाची उपासना करून वर प्राप्ती तर हा दानव संकचूर. नारद मुनी, तुम्ही तुमची विश्व भ्रमंती अशीच चालू ठेवा. नारायण नारायण. म्हणतात ना, जन्माच्या जन्मांतरी जन्मदा असणारा देव तो सोयरा खरा, देव तो सोयरा खरा. नारायण नारायण नारायण. राजे संकाजुरा येतो मी. नारायण नारायण. नारद मुनीच्या सल्ल्याप्रमाणे याच ठिकाणी या दिव्य राजमहली बसून ब्रह्मदेवाची उपासना करतो. ओम ब्रह्मदेवाय नमः. हे शंकरचूड वस्ता, तुझ्या कठोर तपश्चर्येने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी मनोभावी इच्छा कथन कर. हे ब्रह्मपिता, आपण या महाविष्णू भक्त दंभपुत्रावरती खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मला या त्रैलोक्यात त्या 33 कोटी देवांकडून मला कधीच मरण येणार नाही असं मला वरदान द्या. हीच माझी इच्छा. हे दंभपुत्र शंखचूड, जीवन आणि मृत्यू हे प्रत्येक घटकाला मिळालेले एक वरदानच, दिव्य वरदानच आहे. म्हणूनच या विश्वात ब्रह्मांडात कुणीही अमर नाही. तुझी यशोगाथा म्हणजे श्रीकृष्णाचा तू पूर्वजन्मीचा पार्षद सुदामा. तो सुदामा असून राधेच्या शापाने त्रस्त झालास आणि दानववंशात तुझी पुन्हा पुनरुत्ती झाली. म्हणूनच तुला मी एक कृष्ण कवच वरदान म्हणून देत आहे. यावर आघात झाल्यास तुला मृत्यू येईल. तथास्तु तथास्तु तथास्तु. ब्रह्मपिता, जय जयकार असो. जय जयकार असो. हा दानव संगचूड बळशाळी तर आहेच आणि आपण दिलेल्या या कृष्ण कवचाने मी अजूनही महाबळशाळी झालोय. हा संगचूड दानव या त्रैलोक्याचा स्वामी होणार. आणि याचा शुभारंभ
आणि याचा शुभारंभ त्या 33 कोटी देवांचा राजा देवराज इंद्र त्याची अमरावती काबीज करून करणार. देवेंद्रा सांभाळ तुझ्या अमरावती, सांभाळ तुझं लक्ष असू द्या. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतून आलेलं पारितोषिक असं आहे. अमेय, कियारा, रियान शिवगन आणि परिवार यांकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अमोल बबन चिनकटे आणि परिवार यांकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अक्षय अनंत नाचरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच गौरी अक्षय चिनकटे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अविनाश तुषार सुरेश नाचरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच जनार्दन धनवेश पांडुरंग नाचरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच मनेश मयुरी मनोज नाचरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आरोही आशिष नाचरे यांच्याकडून 100 रुपये, तनिष साक्षी तुकाराम जाधव यांच्याकडून 100 रुपये, वेदांत विजय नाचरे यांच्याकडून 100 रुपये, नारायण शिवगन यांची नातवंड रियान, कियारा, अर्णव यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपये, दिया दत्ताराम हरावडे यांच्याकडून 100 रुपये. तसेच जयदेव वसंत नाचरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तरी आम्ही आई जाकादेवी नाट्य नवन मंडळ वर्धासोल मिझोरकरवाडी सर्वांच्या ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा देवेंद्र, ज्याची ही अमरावती सदैव अमृतमय झाली असून त्याची निर्मिती या विश्वकर्माने केली. आणि आज ही अमरावती अति संभ्रम नांदत आहे. अगदी उचित समय तुझं आगमन झालं असून एक सुंदर असं नृत्य गाणं होऊन जाते. नृत्याची बिजली कडाडली या इंद्राच्या दरबारा, रंगमेन
या इंद्राची अप्सरा नृत्याची बिजली कडाडली या इंद्राच्या दरबारा रंबा मेनका उर्वशी या इंद्राची अप्सरा इंद्र दरबारा दरबारा रमणाचे इंद्र दरबारा 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 अनुष्ठाची विरवे कडाडली इंद्राच्या दरबारा रंबा मेनका उर्वशी या इंद्राची अप्सरा नृत्याची बिजली कडाडली इंद्राच्या दरबारा रंबा मेनका उर्वशी या इंद्राची अप्सरा इंद्र दरबारा दरबारा रमणाचे इंद्र दरबारा 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 क्या बात लाली पवाणी ओठ जराबी गोड गुलाबी गाल बाणन करिता मारून केले देवांना गायन केले देवांना गायन केले देवांना गायन लाली पवाणी ओठ जराबी गोड गुलाबी गाल बाणन करिता मारून केले देवांना गायन केले देवांना गायन केले देवांना गायन इष्टाची पिऊन धुंद मदिरा देवानु तोलकावरा इष्टाची पिऊन धुंद मदिरा देवानु तोलकावरा दरबारा दरबारा रमणाचे दरबारा इंद्र दरबारा दरबारा रमणाचे दरबारा इंद्र दरबारा दरबारा रमणाचे दरबारा इंद्र दरबारा दरबारा रमणाचे दरबारा वा रंबे वा तुझं हे नृत्य गाणं सदैव आमच्या स्मरणात आहे ते विरंबा आपण माघारी जावे नारायण सोहम तुझे नाव इंद्रपुर्यालो इंद्रपुर्यालो जगी विसरिलो माझा मी हो माझा मी जगी विसरिलो माझा मी हो माझा मी जगी विसरिलो माझा मी सोहम तुझे नाव इंद्रपुर्यालो सोहम तुझे नाव इंद्रपुर्यालो इंद्रपुर्यालो जगी विसरिलो माझा मी हो माझा मी जगी विसरिलो माझा मी हो माझा मी जगी विसरिलो माझा मी सोहम तुझे नाव इंद्रपुर्यालो सोहम तुझे नाव इंद्रपुर्यालो इंद्रपुर्यालो जगी विसरलो माझा मी हो माझा मी जगी विसरलो माझा मी हो माझा मी जगी विसरलो माझा मी
शुभ कल्याण. मुनी, आज तुझे स्मरण केले नसता या अमरावतीमध्ये येण्याचं कारण नारायण नारायण देवा, कारण नाही तर महाकारण. आणि ते म्हणजे तुमच्या या स्थिर स्पंदनांवर अस्थिर स्पंदने वाढतात. नक्कीच होणार. भूलोकी दानव वंश शंखचूड नावाने उत्पन्न झाला असून तुमच्या या अमरावतीवर चाल करून येत आहे. नारायण नारायण. मुनी, यापूर्वीही असंख्य दैत्य निर्माण झाले, परंतु त्यांचा अंत हा विधिलिखित झाला. तेव्हा तो शंखचूड दानव किती पराक्रमी आहे त्याचा समाचार हा देवेंद्र नक्कीच देईल. तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण. येतो नारायण. संभाल संभाल लेकरा संभाल. आज शंखचूड दानव तुझ्या अमरावतीवर चाल करून येत आहे. भव्य दिव्य ऐश्वर्यहीन अमरावती. अमरावतीवर आज शंखचूड दानव आपलं राज्य प्रस्थापित करणार. देवराज इंद्र, ही अमरावती माझ्या स्वाधीन कर. हे शंखचूड दानवा, तुझा मृत्यूकाळ जवळ आला आहे. म्हणूनच या 33 कोटी देवांच्या राजाला तू मनासाठी आमंत्रण करतोय. जा, इथून निघून जा, नाहीतर या महावर्षाने वज्राने तुझा अंत करेन. नाही देवेंद्र, नाही. आता माघार मुळीच नाही. कारण हा शंखचूड दानव तुझ्या छातावर पाय ठेवून तुझ्या या सुवर्ण सिंहासनावरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आला आहे. माघारी जाण्यासाठी नाही. तुझ्या वज्रामध्ये असेल सामर्थ्य तर कर युद्धाची तयारी. युद्धाची तयारी.
हॅलो नारायण नारायण क्षीरसागरी बसले हे श्री हरी बसले हे श्री हरी भाग्यविधाता विश्वविधाता भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी क्षीरसागरी हे लक्ष्मण नारायण या नारदाच्या आपणास प्रणाम माता लक्ष्मी या नारदाच्या आपणास प्रणाम शुभम भवती शुभ कल्याण देवी लक्ष्मी आज आपल्या क्षीरसागरी साक्षात नारदाचे आगमन झाले म्हणजे नक्कीच या विश्वातील शुभ अशुभ आपल्या या मधुर कंठातून शुभ वार्ताहर प्रचार करा. नारायण नारायण भगवंता शुभ वार्ताहर तर नाही उलट अशुभ संकेत आणि ते म्हणजे श्रीकृष्णाचा पाचन सुदामा राधेच्या शापातून त्रस्त होऊन पुन्हा जन्मी दानव वंश शंखचूड नावाने उत्पन्न झाला असून अमरावती त्रैलोक्य वैकुंठ काबीज करून तुमच्या या क्षीरसागरी स्वारी करत आहे तर सावध असावे भगवंत. नारायण नारायण प्रणाम पासून आम्हा नारायण भगवंता. देवराज इंद्राचे ब्रह्मदेवाचे आगमन देव तुमचे स्वागत आहे. वाचवा भगवंत वाचवा त्या शंखचूडाने आम्हा साऱ्या देवांचं राज्य काबीज करून त्याच्या चरणाचा दास करण्यासाठी प्रारंभ केला. हे पावन करता श्रीहरी त्या दानकुलातील शंखचूड माझ्याकडून वरदान प्राप्त केले खरे परंतु त्या वरदानाचा त्याने प्राप्त केला आहे. यदा यदा अभ्यस्तानं धर्मस्य तदा पवित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे. ज्यावेळी या पृथ्वीवर अधर्माचा प्रभाव वाढला त्यावेळी मी नवा अवतार धारण करून त्याचा संवाद केला. काळांतराने निश्चित शंकरचूडाचा वध तुम्ही निर्धार करा. नारद आपले विश्व अशी नारायण नारायण प्रणाम येतो मी. नारायण
देवराज इंद्र ब्रह्मपिता साक्षात या कपटी कारस्थळी विष्णू नारायणाच्या वैकुंठ नगरी आश्रयाला हे विष्णू नारायणा तुझा हा वैकुंठ आणि क्षीरसागर माझ्या स्वाधीन कर नाहीतर तुला या देवांप्रमाणे ही चेतावणी नाहीतर तुझाही नाश विनाश अटळच आहे बुद्धीच्या बळावर मानव यशाच्या उंच शिखरावरती पोहोचला त्याला ईश्वर शक्ती प्राप्त झाली परंतु शक्तीच नाही तर बुद्धी कोठून असणार नारायणा अरे तुला तुझ्या शक्तीचा एवढाच अभिमान जळला असेल तर या चांगजूड दानवाशी सामना मग पाहतोच या धर्मात जय पराजय कुणाचा होतो तुम्ही माझ्या रस्त्यातून माघारी जा माझ्या समोर पराजित झालाय आता राहिला तो वैकुंठ नगरीचा विष्णुदेव
देवादिदेव शंभू महादेवा नाही या देवांप्रमाणे दास घडविणार आज संकटची ओढ भोलेनाथा आलोच आता रसिक जन हो माझ्या मायवा प्रेक्षकांचा मनापासून आणलं पारितोषिक पुढील प्रमाणे धनश्री आरोही दीक्षिता ऋषाली राजेश चिनकटे या साऱ्यांकडून 100 रुपये ईश्वरी रिया अनंत नाचरे इसकडून 100 रुपये त्याचप्रमाणे अंकिता अनिकेत मिशाळ इसकडून 100 रुपये विठ्ठल बिरजे तसेच किरण दिवाळे यांकडून 200 रुपये त्याचप्रमाणे विराज कदम 50 रुपये अनुष्का अनन्या चिनकटे इसकडून 100 रुपये त्याचप्रमाणे सिंहा स्वरा विजय जाधव इसकडून 200 रुपये पार्थ प्रथम विनोद हरावडे यांकडून 100 रुपये या संपूर्ण बक्षीसदात्यांचे आम्ही आईच्या अकादमी नमन मंडळ बिरजलकरवाडी गाव वडदसोल तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी तुमचे सततचे ऋणी आहोत आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
नारायण शंभू महादेव या नारदाच्या आपणास प्रणाम. आज तुझे स्मरण केले नसता या नारायण नारायण शंभू महादेव कारण नाही तर महाकारण आणि ते म्हणजे श्रीकृष्णाचा पार्श्व सुदामा राधेच्या शापातून त्रस्त होऊन पुन्हा जन्मी दानव उत्पन्न झालाय. या दानवाविषयी सांगावे तितकेच कमी. अमरावती काबीज करून वैकुंठ सत्यलोक काबीज केले आहे. सर्व देवगणांना त्रास देण्यास प्रारंभ केला आहे. वाचवा शंभू महादेव वाचवा. नारायण नारायण नारायण. ब्रह्मदेवाने केली श्री हरी विष्णुदेवाने तिचे पालन केले तर विनाशकारी संकटातून सदैव या ब्रह्मांडाचे रक्षण केले. त्यामुळे त्या शंकरदेवावर तू तुझे विश्वब्रह्माची अशिष्टाने ठेवा. नारायण नारायण आज तुझे दिव्य दर्शन झाले. तुझ्या या दिव्य दर्शनातून मनुष्याला 4 दिवसाचा प्राप्त होते. ओम नमः शिवाय जप करणारे शिवाय तुझ्या चरणाशी लीन होतात. हे दिव्य करा तुझ्या अंत्यकला टिकू नको. तुझ्या तांडव मुक्तले सारे पृथ्वी आढळून जाते. हे देवादी देव महादेवा आम्हा सारा देवगणाचे तुला प्रणाम. समस्त देवगण तुझे या कैलासावर स्वागत आहे. समस्त देवगण तुझ्या अनुग्रहाने मला भेटी झाला. हे सर्व चंद्रकलाचा सवार करून सारा देवांवर संकट दूर करेल. देवादिदेव शंभू महादेव महाबलशाली महापराक्रमी दानवबल शंखचूडाचे दंडवत प्रणाम. देवराज इंद्र ब्रह्मपिता आणि लपंडाव खेळणारा प्रतिकारस्थानी विष्णू नारायण पुन्हा या कैलास नगरी शंभू महादेवाच्या आश्रयाला समस्त देवगणो महादेवांकडून मला मरण येणं कधीच शक्य नाही. देवादिदेव शंभू महादेव तुम्ही या देवांचे हा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करून माझे दास व्हा. या कैलास नगरीमध्ये स्वागत आहे. हे महापराक्रमी दानवा तुला कैलास पर्वत काय तर निरुपणातील स्त्रीचा भेट आहे. परंतु माझी एक इच्छा आहे ती तू पूर्ण कर. देवादिदेव शंभू महादेव तुम्ही या दानवाला सदिच्छा भेट देणार. शंभू महादेव
अगदी निसंकोच कथन करा. तुमची सदिच्छा. हे शिवकृष्णा, माझ्यापासून माझ्याकडून हस्तगत करून तो दिव्य मानव तुझ्याच राजभरात फिरत आहे. त्याच्याकडून माझ्या शिष्य मला हाकून दे आणि ते परत वैभव तुझे होईल. शंभू माधव, तुमची सदिच्छा लवकरच पूर्ण करून तुमच्या सामोरील प्रकट होईल. येतोच मी. हे महादेवा, तुम्ही मुळी चिंता करू नका. तुम्ही असाल, मी जाणत आहे. मी त्या शंखचूडाचा समाचार घेतो. तुम्ही निर्धास्त राहा. तथास्तु, तथास्तु. हॅलो, धन्यवाद रचित हो. धन्यवाद. माझ्या मायबाप रचित प्रेषकांचा पसंतीने आणलं पारदर्शी जिया दिनेश हरावडे इसकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे अनिश माखरा, अवनीश आशिष शिवगड यांच्याकडून 200 रुपये. या दोन्ही बक्षिसाचे आम्ही ऐजाखाली नाट्य मंडळ ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
आपल्या शक्तिशाली सामर्थ्याचा फार मोठा विमान जळला होता. त्याच देवांना नतमस्तक करून हा सांगचूड दानव महाबलशाली दानव सम्राट झालाय. आता अखेरचं कर्तव्य म्हणजे शंभू महादेवांच्या इच्छेनुसार त्या दिव्य मानवाकडून त्रिशूळ हस्तगत करून शंभू महादेवांना सुपूर्द केलं म्हणजे त्या कैलासासहित मेरू पर्वती माझा होईल. छंद तुझा लागला लागला तुझ्या रे नामाचा 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 या नारदमुनी आज तुमचा आगमन म्हणजे नक्कीच काहीतरी मदत करत आहे. मदत करा. नारायण नारायण राजन सम्राटुडा जरा सावध असाय म्हटलं. शेवटी देवच अमर आहे. हे विसरू नको. नारायण नारायण नारायणा अरे अखेरीस देवांचा दास तू देवांचीच माळा करणार. नारायणा जा माघारी जा. सारखा होय तू ब्रह्मांडाचा नाही तर तुझी जन्मी आणि चाटून टाकेल. नारायण 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 काळदाची तार छेडूनी ही नारदाची वाणी. काळदाची तार छेडूनी ही नारदाची वाणी. अंतरेच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी. चुकले नाही कोणालाही भोग जीवनी.
हा संगचूड झालो या घडीचा अमरत्व अमरत्व आहे महाबळशाली अमरत्व प्रणाम नामराज मला भिक्षा द्या. अरे दिव्य मानवा तू तर शंभू महादेवाचा त्रिशूळ हस्तगत करणार आहेस ना. अगदी सत्य आहे. हे त्रिशूल या शंभू महादेवाचेच आहे. देवारी देव शंभू महादेव मला भिक्षा देऊ शकले नाही म्हणून हे त्रिशूल मी हस्तगत केले आहे. अरे दिव्य मानवा अगदी उचित समयीला आगमन झाले. हे त्रिशूल मला हवा आहे. नाहीतर प्राणाला मुक्षील. हे जानवा युद्धात तू जिंकलास तर हे त्रिशूल तुझं मग आहेस का तुला? दिव्य मानवा तुझ्यामध्ये एवढीच गमेल असेल तर या संकटपूर दानवाशी सामना. अशा तऱ्हेने श्री शिवशंभूने मानव अवतार धारण करून त्या शंखचूडाचा वध केला. त्या शिवशंभूने गणेशाची